आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऋषी, काल बाबांनी मला सांगितलं तू आपल्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट घेतोयस। छान वाटलं ऐकून। मी काय म्हणते, तू कॉलेज रिझाइन कर ना आणि फुल टाइम आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घाल। आई प्लीज, मला मुलांना शिकवायला आवडतं, सो प्लीज मला लेक्चरशिप सोडायला सांगू नकोस। बाबाशी मी जनरल काही बिझनेस आयडियाज डिस्कस करू। ठीक आहे, पण फायनली तुला आपला बिझनेसच जॉईन करायचे। मी काय म्हणते, वाय नॉट टुडे, आजपासून सुरुवात करूया। ऋषी, तुला ते ओबेरॉय आठवतात? आज त्यांच्याबरोबर मीटिंग आहे, तू जाशील? आई, आज मी आलो असतो ॲक्च्युली, पण आज जरा कॉलेजमध्ये एक इम्पॉर्टंट काम आहे माझं। कॉलेजमध्ये? कम ऑन ऋषी, ते महाजनांचं कॉलेज आहे, तिथे तू आजचं काम उद्यावर ढकलल्याने काहीही होणार नाही। आय नो आई, पण मी तिथे एक प्रोफेसर आहे, ओके? सो आणि ऑल्सो आज जरा वेगळं काम आहे माझं आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे। ओके फाईन, तसंही मला उशीर होतोय, मी निघते। यू हॅव अ नाईस डे। थँक्यू। सॉरी आई, पण आज मला कमळीला सरप्राईज द्यायचंय, सो मी आज दुसरं कोणतंच काम नाही करू शकत। आता हो करायला आणि हे भुवया उडवायला काय झालंय ग? कमळे, ते ना काल तुम्ही दोघं बी मला सोडून फिरायला गेलास ना? मला उठवलं का नाही सा? मला उठवलं का नाही सा? म्हशे, अगं शाहू मिलच्या भुंगेवानी मागं घोरत बसलेलीस, मला विचारायला लागले मला का उठवलं नाही? मग झोपलो असेल की, मग काय झोपलो होतो म्हणून काय उठवायचंच नसते वय? मला सोडून मज्जा केलीस ना? काय काय खाल्लं सा? तुझ्या लग्नातली पंगतच जेवलं होतं की नाही? अगं काय नाही बाई, नुसतं भाजलेलं कणीच खाल्लं। तुला लई उठवायचा प्रयत्न केला खरं, खरं तू कसली उठतेस? मग ऋषी सरच म्हणलं जाऊ दे, झोपू दे तिला। असं वय? ऋषी सर म्हणलं, आता त्यासनी बघतोच। कमळी निंगी, ऋषी सर तुम्हाला भेटायला आलेत। हा, हागलव्यावर आयुष्य आहे की असनी? निंगे का बाई, त्यांचं एक वरीस का बरं कमी केलंस? तुम्ही जेव्हा काय काय खाल्लं आणि काय काय मज्जा केली हे सांगशील की नाही, तेव्हा पुढचं एक वरीस वाढवतो। लय शहाणी आहेस, चल। ऋषी सर, तुम्ही इथं? एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी। काय? बंड्या, बंड्या, अरे कसा आहेस तू? कवालास? अरे हो, एकदम मजेत आहे मी, सकाळी चालूय। अना आई अना आबा कसे? कमळे, अगं सगळे एकदम बरे आहेत। आता बाकीचा प्रश्न नंतर विचारा। कमळे, मी तुझ्यासाठी गावाकडनं एक गंमत आणल्या। काय र? डोळे बंद करा आधी, बंद करा। हा, निंगे डोळे बंद कर। बंद कर डोळे। होय, हा आहे माझं लक्ष जा। बंड्या, अरे ये की लवकर। अरे किती आहे? गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती, आता उघड डोळे। हाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा, वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाबळी। कमळी 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 कमळी।
अरे यार फिश फोन का नाही उचलत आहे. एक तरी फोन उचल ना रेश यार. रेश यार. अनिका, अगं अनिका, अगं हे काय? उठ आधी. मी तुला तयार व्हायला सांगितलं ना. अजून का नाही तयार व्हायचं बच्चा? माझा मूड खूप खराब आहे. बोल ना, माझ्या बच्च्याच्या मूडला काय झालं? अगं बघ ना, आज सुट्टी आहे अँड सी रिशने माझा एक पण टेक्स्टचा रिप्लाय नाही केलाय, एक पण नाही. नीदर इज कॉलिंग मी बॅक. ऑल तूच बोललीस ना सुट्टी आहे म्हणून, मग त्याने फोन ऑफ केला असेल आणि झोपला असेल. अगं नाही, इम्पॉसिबल आहे. तो इतक्या लेटपर्यंत झोपतच नाही. आय नो हिम. माहित नाही, पण मला असं वाटतंय तो त्यानं गावछापच्या मागे गेला असेल. तो गेला असेल ना त्या कमी टमीच्या मागे. काय झालंय मला? काय चाललंय तुझं? काय वाटतं ते बोलतेस नुसती? अगं ऋषी आहे ना, ऋषी हा शहरात वाढलेला, शहरात शिकलेला मुलगा आहे. हा एखाद्याला मदत करणं वगैरे ठीक आहे. मला नाही वाटत तो त्या गावंढळ मुलीच्या पाठीपाठी करत असेल. ग्रॅनी आजी, डॅड पण सिटीमध्येच वाढला शिकला ना, तरी सुद्धा त्याची फर्स्ट वाईफ गावछाप ओनली. ए अनिका, काय पण बोलतेस ना, काहीही. अगं आय एम सॉरी मॉम, आय एम सॉरी, बट फॅक्ट इज फॅक्ट ओनली ना. दॅट्स व्हाय आय एम वरीड. आणि रेश ना आजकाल मला खूप अवॉइड करतो. तू नको एवढी काळजी करूस. मी आहे ना. मी काय करणार? मग मी करेन. राजांनी केलेली चूक ऋषीला करू देणार नाही मी. शपथ. भारी आहे बरं का तुमचा ताजमहल. वा वा महाराज. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ए आमकी जरा. अरे बंड्या, ताजमहल नाही, मुंबई पॅलेस नाव ठेवलंय आम्ही. ते नाव बंड्या. आईचा राग शांत झाला का? मग काय विषय आहे का? अगं सरू काकीचा आता तुझ्यावर कसलाच राग नाही. तिने तर सायकल पाठवले तुझ्यासाठी. आणि काय काय आणले माहित आहे का? थांब दाखवतो. आनंद आभार. ते कसे आहेत?